घडामोडींमध्ये घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा दुनियादारीमधून। अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील भीषण आगीविरोधात अग्निशमन दलाचे जवान जवळपास मागच्या आठवड्याभरापासून लढतायत आणि त्यांचे प्रयत्न आता निर्णायक टप्प्यामध्ये आहेत। मात्र राष्ट्रीय हवामान सेवेने 470 मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे ही आग पुन्हा भडकू शकते आणि आणखी पसरू शकते अशी भीती वर्तवली जाते। आतापर्यंत या अग्नितांडवामध्ये 24 जणांचा मृत्यू झालाय। कॅलिफोर्नियामधील या आगीमध्ये जंगलासह अनेक वसाहती जळून खाक झाल्याची माहिती आणि ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचे आलिशान बंगले आणि वाहनांचा सुद्धा समावेश आहे। कॅलिफोर्नियामधील आगीवर नियंत्रणासाठी गुलाबी ज्योतीचा वापर करण्यात येतोय। लॉस एंजेलिस परिसरामधील आगीशी झुंजणारे विमानं हजारो गॅलन गुलाबी ज्योत रोधक आकाशामधून सोडतायत आणि ज्यामुळे आग पसरून आणखी नुकसान होणार नाही। खडकाळ भागामध्ये आगीच्या ज्वाळा भडकतायत आणि त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाहीये। त्यामुळे हे मिश्रण वापरलं जात असल्याचं अग्निशमन यंत्रणेनं म्हटलंय। हे गुलाबी मिश्रण सामान्यतः नागरिकांसाठी सुरक्षित मानलं जात असलं तरी सुद्धा वन्यजीवांवर परिणाम होण्याची चिंताही व्यक्त होतीये। कॅलिफोर्नियामधील आगीचा धोका वाढत असल्याची दृश्य आणि 120 कॅलिफोर्नियामधील अग्नितांडवामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि त्यामुळे अनेक जण बेघर झालेत। अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। कॅलिफोर्नियामधील अनेक जागी आगीमध्ये घरं खाक झालेली आहेत जळून आणि केसी कोल्विनचा त्याचा प्रिय कुत्रा सापडलेला आहे असंही आढळलं। घराच्या ढिगाऱ्याखाली सलग 5 रात्री जिवंत राहिलेल्या ओरिओ या कुत्र्याची भेट झाली आणि त्यामुळे तो केसी भावूक झालाय। त्या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। आगीची झळ बसत असताना केसीनं ओरिओला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हालचाली केलेल्या होत्या, मात्र नंतर त्यांची ताटातूट झाली। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची पुढील आठवड्यामध्ये भेट होणार आहे असं कळतंय। राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्या भेटीचे संकेत ट्रम्प यांनी दिलेत। 2 वर्षांहून अधिक काळ युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू आहे आणि या युद्धानंतर दोनही देशांच्या नेत्यांमध्ये होणारी ही पहिलीच बैठक आहे। युद्ध थांबवण्याच्या रणनीतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे। ही रणनीती रशियाचे पंतप्रधान पुतिन यांच्या निर्णयावर अवलंबून आहे। अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओबामांसोबतच्या संभाषणाचा डब व्हिडिओ शेअर केलाय। त्यामध्ये ट्रम्प यांनी पराभव केलेल्या उमेदवार कमला हॅरिस यांची खिल्ली उडवल्याचं दिसतंय। कमला हॅरिस यांना कुणीही हरवू शकतं असं या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक्स अकाउंटवर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतच्या संभाषणाचा डब केलेला व्हिडिओ शेअर केलाय। ट्रम्प आणि ओबामा यांच्या आवाजामध्ये एआयच्या मदतीने तो तयार करण्यात आल्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प लवकरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हाती सूत्र सोपवतील आणि त्या अगोदर बायडन यांचा निरोप समारंभ पार पडलाय। या निरोप समारंभाच्या वेळी बायडन यांनी केलेल्या भाषणामध्ये चीन कधीही अमेरिकेला मागे टाकू शकणार नाही, अमेरिकाच महासत्ता राहील असा विश्वास व्यक्त करतानाच अफगाणिस्तानमधील युद्ध संपवणं हा योग्य निर्णय असल्याचं म्हटलेलं आहे। जो बायडन यांनी सोमवारी राजधानी वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र धोरणावरील शेवटचं भाषण दिलं त्यावेळी ते बोलत होते। गाझामधील दीर अल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 4 मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। मध्य गाझामधील शरणार्थी राहत असलेल्या शिबिरावर झालेल्या हल्ल्यात किमान 6 जणांचा मृत्यू झाला, अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे आणि त्यामध्ये 2 महिलांसह 4 मुलांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। दीर अल बला येथील अल अक्सा हुतात्मा रुग्णालयामध्ये त्यांचे मृतदेह ठेवण्यात आले आणि इस्रायलनं गाझा पट्टीवर रात्रभर आणि मंगळवारी पहाटे अनेक हल्ले केले। दुसरीकडे इस्रायल आणि हमास शस्त्रसंधी करार करण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शस्त्रसंधीचे संकेत दिलेले होते। त्यानुसार दोहामध्ये चर्चा सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र या संभाव्य कराराविरोधात शेकडो इस्रायली नागरिक रस्त्यावर उतरले। त्यांनी या संभाव्य कराराविरोधात निषेध नोंदवलेला आहे।
ओलीस ठेवलेले नागरिक, जखमी सैनिक यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी केलेल्या या आंदोलनात हमास पुढे शरण न जाता हमासवर विजय मिळवूनच ओलिसांची सुटका करण्याची मागणी केली आहे. जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं. युक्रेन आणि रशियामधील संघर्ष अजूनही सुरू आहे आणि या युद्धामध्ये रशियाकडून लढणाऱ्या उत्तर कोरियाच्या सैनिकांना युक्रेनने बंदी केल्याचं पाहायला मिळालं. त्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्कींनी रशियाला एक ऑफर दिल्याचं कळत आहे. या बंदी असलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या बदल्यात युक्रेनियन सैनिकांना परत करण्याची मागणी होती. रशियाच्या कुर्स्क या भागामधून उत्तर कोरियाच्या 2 सैनिकांना युक्रेनने ताब्यात घेतलं होतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झेलेन्स्की यांनी ही ऑफर दिल्याचं कळत आहे. इराण आजच्या इतका दुर्बल कधीच नव्हता असं विधान अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केल्याचं पाहायला मिळालं. जो बायडन यांच्या कार्यकाळामध्ये तालिबानची सुरू असलेल्या 20 वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानामधून परतलेलं होतं आणि त्यावर बोलताना युद्ध संपवणं हा योग्य निर्णय होता. मला विश्वास आहे की इतिहास त्याचा न्याय करेल असं बायडन म्हणालेले आहेत आणि आपल्या कार्यकाळामध्ये इराण लष्करीदृष्ट्या खूपच कमकुवत झाला असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केलाय. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धावर सुद्धा यावेळी त्यांनी मत मांडलं. श्रीलंकेमध्ये दिवसाढवळ्या शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावामध्ये शनिवारी सकाळी घडलेली ही अपहरणाची घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेत जाताना पाहायला मिळते आणि तेव्हा अचानक एक व्हॅन थांबते आणि एक व्यक्ती तिचं अपहरण करतो. यावेळी एक व्यक्ती मुलीला वाचवण्यासाठी आरोपीला मारहाण करतो, मात्र त्यानंतर गाडी स्टार्ट करून त्याला आरोपी ओढत नेताना दिसतायत. मुलीचं अपहरण करणारा संशय तिचा चुलत भाऊ असल्याचं बोललं जात आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीके तालिबानला पाकिस्ताननं उघडपणे धमकी दिल्याचंही पाहायला मिळालं. देशामध्ये शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न चिरडून टाकला जाईल असा इशारा लष्कर प्रमुख जनरल मुनीर आणि तहरीके तालिबानला त्यांनी दिलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून टीटीपीनं पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले केलेत आणि या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमधील नागरिकांना आणि सैन्याला मोठ्या नुकसानाचा सामना सुद्धा करावा लागलाय. 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये एकूण 444 दहशतवादी हल्ले झाले आणि यामध्ये 685 सुरक्षा जवानांनी आपला जीव गमावलाय. याशिवाय 2646 नागरिकांचा मृत्यूही झाला. टेस्ला आणि एक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी टिकटॉकचे नवे मालक बनणार असल्याची चर्चा आहे. टिकटॉक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकण्याचा चीनचा विचार आहे आणि एकीकडे अमेरिकेमध्ये टिकटॉकवर बंदी लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. दुसरीकडे चीनकडून ही आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर टिकटॉक इलॉन मस्क यांना विकण्याचा विचार कंपनी करते. ब्लूमबर्गच्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे. येत्या 19 जानेवारीपासून अमेरिकेमध्ये टिकटॉकवर बंदी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. दक्षिण आफ्रिकेमधील सोन्याच्या खाणीमध्ये अडकलेल्या 100हून अधिक कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. खाणीमध्ये 2 महिन्यांपासून 400हून अधिक कामगार काम करत होते आणि हे सगळेजण बेकायदेशीरपणे सोन्याचं उत्खनन करण्यासाठी खाणीत घुसलेले होते. बचाव कार्यासाठी विशेष खाण बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तहान भुकेने व्याकुळ होऊन या कामगारांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. सुटका करण्यात आलेल्या कामगारांकडील मोबाईलमध्ये 2 व्हिडिओ सापडले आणि त्यामध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले डझनभर मृतदेह दिसत आहेत. नायजेरियामधील बोर्नी या शहरामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या केली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बोको हराम गट आणि त्यांच्या संबंधित अन्य गटांनी केली आहे. बोर्नो राज्याचे गव्हर्नर बाबागाना उमरा जुलूस यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकांना सुरक्षित क्षेत्रात राहण्याचं आवाहन नायजेरियन सरकारनं केल्याचं कळत आहे आणि या अगोदर नोव्हेंबर 2024 मध्ये बोको हरामच्या सदस्यांनी 3 गावांवर हल्ला सुद्धा केला होता. या हल्ल्यामध्ये 15 शेतकऱ्यांना ठार मारण्यात आलं होतं आणि शेतीची कामं करत असताना नायजेरियामध्ये झालेल्या हल्ल्याचा बोर्नो राज्याचे गव्हर्नर जुलूम यांनी तीव्र निषेध केला. सशस्त्र दलांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे निर्देश गव्हर्नर जुलूम यांनी दिले. घटनेची चौकशी केली जाईल असं आश्वासन सुद्धा बोर्नो यांनी नागरिकांना केलेलं आहे. रशिया आणि युक्रेन या 2 देशांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेकांनी प्राण गमावल्याची माहिती समोर आली.
आतापर्यंत हजारो सैनिकांचा मृत्यू झालेला आहे आणि दोनही बाजूच्या देशांमधील हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत। दरम्यान या युद्धामध्ये एका भारतीय तरुणाचा सुद्धा मृत्यू झालाय। मृत तरुणाचं नाव बिलिन टी बी असं असून तो 32 वर्षांचा होता। बिलिन केरळच्या त्रिशूर जिल्ह्यामधील रहिवासी आहे आणि जैन टी के हा तरुण जखमी झाल्याचं कळतंय। संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी दुबईतील शारजा इथं तुकाराम महाराजांच्या कीर्तन सोहळा पार पडलाय। प्रशांत महाराजांच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांची मूर्ती, तुकाराम गाथा आणि आकाशा एवढा हे तुकोबारायांचं चरित्र परदेशामध्ये पोहोचवलंय आणि दुबईसारख्या आखाती देशात तुकाराम महाराजांचं मंदिर बनवण्याची इच्छा तेथील स्थानिक भाविकांनी व्यक्तही केली आहे। त्यामुळे लवकरच देहूच्या धर्तीवर संत तुकाराम महाराजांचं मंदिर दुबईमध्ये बनवणार असल्याची माहिती प्रशांत महाराज देहूकर यांनी दिली आहे। अमेरिकेमध्ये येत्या काही दिवसांमध्ये चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर बंदीची शक्यता वर्तवली जाते। या बंदीमुळे यूट्यूब सारख्या अमेरिका कंपन्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे आणि टिकटॉक या गैरहजेरीमध्ये या प्लॅटफॉर्म्सना अधिक युजर्स आणि व्ह्यूअर्स मिळू शकतात अशीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे। शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मची स्पर्धा वाढणार असून अमेरिकन कंपन्यांना वर्चस्व गाजवण्याची मोठी संधी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एक्सचे मालक इलॉन मस्क यांची टिकटॉक खरेदी करून सोशल मीडिया क्षेत्रातील त्यांचं स्थान आणखी बळकट करतील असा अंदाजही वर्तवला जातोय। भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी हज यात्रेसंदर्भातील केलेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे आणि यावर्षी 1,75,025 भारतीयांना हज यात्रेची परवानगी देण्यात आली आहे। अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी जेद्दा येथे सौदी अरबचे हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फौजान अल रबिया यांच्यासोबत या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केल्याचं कळतंय। दरवर्षी सौदी अरेबियाकडून हज कोटा निश्चित केला जातो आणि त्यानुसार 70% भारतीय यात्रेकरू हज समितीच्या माध्यमातून तर उर्वरित 30% खासगी टूर ऑपरेटर्सद्वारे हज यात्रेला जाऊ शकणार आहेत। सौदी अरेबियाने परदेशी कामगारांसाठी नवीन व्हिसा नियम लागू केलेले असून अधिक कठोर हे नियम केल्याचं कळतंय। त्याचा विशेषतः भारतीयांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता। नवीन नियमांनुसार भारतीय कामगारांना सौदी अरबमध्ये नोकरीसाठी अर्ज करताना शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचं सत्यापन अनिवार्य केलंय। हे नियम आजपासून लागू झालेले आहेत आणि या बदलांमुळे भारतीय कामगारांच्या संख्येमध्ये घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते, कारण भारतामध्ये गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करणारे प्रशिक्षण केंद्र मर्यादित आहे। सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स पाहणं हा तरुण आणि मध्यमवर्गीय लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे। परंतु नुकताच झालेल्या एका अभ्यासानुसार झोपेच्या वेळी रील्स पाहण्यात घालवलेली स्क्रीन टाईम आणि तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये उच्च रक्तदाब यांच्यामध्ये परस्पर संबंध आढळला आहे। बीएमसी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या चीनमधील 4,318 तरुण आणि अल्पवयीन लोकांवर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की जितके जास्त सहभागी रील्स पाहण्यामध्ये वेळ घालवतात तितके त्यांना उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते। जपानच्या नैऋत्य भागाला 6.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसलेला होता आणि या भूकंपानंतर झालेल्या भूस्खलनामुळे रस्ते बंद सुद्धा झाले। हे बंद झालेले रस्ते मोकळे करण्याचं आणि भूमिगत पाण्याचे पाईप दुरुस्त करण्याचं काम कामगारांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि पॅसिफिक बेसिनमधील ज्वालामुखी आणि फॉल्ट लाईन्समुळे निर्माण झालेला रिंग ऑफ फायर लगत असलेल्या जपानला बऱ्याचदा भूकंपाचा फटका बसतोय, सहन करावा लागतोय। या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होत आहे। महाकुंभ मेळ्यासाठी देश विदेशामधून 40 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जाते, अंदाज वर्तवला जातोय। अमेरिका आणि रशियाच्या लोकसंख्येहून अधिक भाविक या महाउत्सवामध्ये सहभागी होणार आहेत आणि या महाकुंभ मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारला 2 लाख कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। 40 कोटी भाविकांनी सरकारी 5,000 रुपये खर्च केल्यास सरकारला 2 लाख कोटींवर उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे आणि भाविकांनी सरासरी 10,000 खर्च केल्यास सरकारला 4 लाख कोटींवर महसूल मिळेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे।